ठीक आहे. PostgreSQL मध्ये आपल्याला आज बघायचे व्ह्यू का असतात. व्ह्यू, देन फंक्शन्स और प्रोसिजर. PROCETUR. ठीक आहे. वेळ असेल तर आपण ट्रिगर पण बघून घेऊ, म्हणजे काही राहणार नाही. बघू काय मॅनेज होतं. ठीक आहे. तर ह्या तिन्ही गोष्टी आज आपल्याला बघायच्या आहे, की एसक्यूएल मध्ये व्ह्यू काय असतं, प्रोसिजर स्लॅश फंक्शन म्हणतायत, तो काही एकच नाही. दोघांचा अर्थ एकच, प्रोसिजर और फंक्शन. देन मग ट्रिगर का असतात. ओके. हे जनरली ट्रिगर्स वगैरे पटकन लागत नाही, याची खूप मोठी प्रोसेस आहे. ती सगळी प्रोसेस फॉलो करावी लागते, तेव्हा जाऊन ते ट्रिगर्स वगैरे अप्लाय होतात. पण काय हरकत नाही, आपण बघू आपण स्टेप बाय स्टेप्स. ठीक आहे. सगळ्यात अगोदर आपण बघणार आहे व्ह्यूज. व्ह्यूज म्हणजे काय कॉन्सेप्ट लक्षात घ्या. आता आपल्याकडे इन्सर्ट, अपडेट, डिलीट, स्टोरेज तुम्हाला सगळ्या क्वेऱ्या माहितीच आहेत. जस्ट इमॅजिन करा की आपल्याकडे एक टेबल आहे. ठीक आहे. आणि त्या टेबलमध्ये लाइक जस्ट इमॅजिन 100 ऑफ फील्ड्स आहेत. 1, 2, 3 आणि डॉट, 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 डॉट 100 कॉलम्स आहेत. ओके. डॉट, 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 डॉट किती आहेत? 100 कॉलम्स आहेत. ठीक आहे. आता 100 कॉलम्स असल्यामुळे आपण जेव्हा सिलेक्ट स्टार करतो, तर बेसिकली काय होतं, 100च्या 100 फील्ड येतात. बट मला नेहमी या 100 कॉलम पैकी कुठले तरी 8 ते 10 फील्ड ना रोज लागतात. मी दरवेळेस काय करतो, सिलेक्ट दिस, 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 जे पाहिजे ते सिलेक्ट करतो आणि क्वेरी एक्झिक्यूट करतो. पण रोज उठून ती गोष्ट मला सारखी लागणार आहे. ओके. रोज उठून ते 8 फील्ड सिलेक्ट करायचं. मग अशा काही गोष्टी आहेत का, जी आपल्याला व्ह्यू करायचं आहे, ते एकदा लिहून ठेवलं आणि फक्त सिलेक्ट दॅट पर्टिक्युलर नाव केलं, की जे फील्ड सिलेक्ट करायचे ते फील्ड इथे येऊन जातात. तर ती कॉन्सेप्ट म्हणजे तुमचा व्ह्यू. जे तुम्हाला अपार्ट फ्रॉम 100 फील्ड जे कॉमनली रोज बेस लागतात ना, त्याचा व्ह्यू क्रिएट करून टाकायचा. जेणेकरून काय होईल, फक्त त्या व्ह्यूला जरी कॉल केलं, तर ते ऑटोमॅटिकली बाकीच्या गोष्टी पण तिथे सिलेक्ट होऊन जातील. ठीक आहे. कॉन्सेप्ट आला लक्षात का असतं व्ह्यू. प्रॅक्टिकली करून बघू, तुम्हाला जास्त क्लिअर होईल ते. सिंटॅक्स लक्षात ठेवायचे फक्त. ठीक आहे. चलो, आपल्याकडे एक टेबल आहे ऑलरेडी बनवलेलं. आपण टेबल स्कीमामध्ये जाऊन टेबल्स, इथे राईट क्लिक केलं, क्वेरी टूल्स. आपल्याकडे सध्या आता एकच टेबल आहे, त्याच्यामुळे तोच सिलेक्ट करतो मी. सिलेक्ट स्टार फ्रॉम कॉन्टॅक्ट, SELECT, सिलेक्ट स्टार फ्रॉम कॉन्टॅक्ट, CONTACT. दिस एवढे रेकॉर्ड्स आले. ठीक आहे. आता मला दरवेळेस ना त्याचं नाव, एज आणि सिटी लागतंय. नेम, मोबाईल नंबर आणि सिटी. सिटी पण आहे ना? आहे की नाही? हां. तर हे तर सगळे फील्ड आले. पण मला रोज उठून ना त्याच्यापैकी काय लागतं माहिती आहे का? मला लागतं नेम. एक इमॅजिन करतोय, 100 फील्ड आहेत, काही फील्ड लागतात. 100 फील्ड बनवत नाही बसणार आपण. तर मला रोज उठून जर लागणार आहे, की काय तिथे नेम आहे. नेम चेक करून घेऊ. नेम असेल. हां. नेम, मोबाईल नंबर आणि सिटी. नेम, कॉमा, मोबाईल, कॉमा, सिटी. तर अझ्युम करा की 100 फील्ड पैकी आपल्याला 30 एक फील्ड रोज लागतात. आता 3च सिलेक्ट केले, पण हे लागतात. तर मला रोज उठून ही क्वेरी करावी लागते. ठीक आहे. एवढं करत न बसता मी काय करेन, एक व्ह्यू तयार करून घेईन आणि त्या व्ह्यूला तो कॉल करेल. व्ह्यू कसा क्रिएट करायचा, तो सिंटॅक्स आपल्याला बघायचा. ठीक आहे. जे फील्ड तुम्हाला कॉमनली लागतात, त्या फील्डचा आपण व्ह्यू क्रिएट करू शकतो. फॉर एक्झाम्पल, आता मी इथे एक व्ह्यू क्रिएट करतो. सिंटॅक्स बघा कसा आहे, CREATE, क्रिएट केलं. मी काय क्रिएट केलं? व्ह्यू. ओके. आणि व्ह्यूचं नाव तुम्हाला देता येईल. कुठलंही नाव द्या. फॉर एक्झाम्पल मी डेटा नाव देतो. म्हणजे एक व्ह्यू क्रिएट करा कोणत्या नावाचा? डेटा नावाचा. ठीक आहे. मग इथे पुढे लिहिणार आहे तुम्ही ॲज.
ॲज काय? धिस. हे बघा, सिंटॅक्स बघा काय सिंपल्स आहे. क्रिएट केलं व्ह्यू, व्ह्यूचं नाव लिहिलं डेटा, ॲज आणि जे फील्ड तुम्हाला सिलेक्ट करायचे त्या टेबलमधून ते सिलेक्ट करून टाका. म्हणजे तुमचा इथे व्ह्यू क्रिएट होईल. याला जर मी रन केलं, तर एक व्ह्यू क्रिएट झालेलं आहे आपलं. मग आता मी दरवेळेस हे कॉमा, 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 कॉमा करून कॉलमची फील्ड नाही लिहिणार. मी डायरेक्टली आता काय लिहीन माहिती आहे का? सिलेक्ट स्टार फ्रॉम काय लिहिणार आहे? डेटा लिहिणार आहे. झालं. मग डेटामध्ये तुम्ही जे सिलेक्ट केले होते ते सगळं सिलेक्ट इथे भेटतं. मग डेटामध्ये म्हणजे तुमचे 30 फील्ड आहे, 40 फील्ड आहे, 50 फील्ड आहे, काही मॅटर नाही करत. तर फक्त त्या व्ह्यूचं नाव कॉल करायचं. हा झाला व्ह्यूचा कन्सेप्ट. लक्षात आलंय? समजलं का व्ह्यू? हो सर. ठीक आहे. व्ह्यूला नेम द्यावं लागतं का सर? हो, व्ह्यूचं नाव आहे ना हा डेटा. इथे काही पण नाव देतात आपल्याला. ओके. कॉन्टॅक्ट डिटेल, कॉन्टॅक्ट डेटा, इन्फॉर्मेशन. क्रिएट व्ह्यू, व्ह्यूचं नाव आणि ॲज नंतर आपले नॉर्मल सिलेक्टची क्वेरी. म्हणजे आपलं याने काम काय वाचतं, जे नेहमी आपण कॉमा, कॉमा, कॉमा करून सिलेक्ट करतो ना, त्यावेळी ते एवढं कॉमा, कॉमा करून प्रत्येक वेळेस सिलेक्ट करण्यापेक्षा त्याला नाव देऊन टाका आणि त्याला सिलेक्ट करा. ओके. आता स्टार हे आपण वापरू शकतो, बट स्टार काय मॅटर करतो, जेव्हा खूप सारे कॉलमचे फील्ड आहेत. अननेसेसरी एकच फक्त नेम आणि मोबाईल नंबर पाहिजे आणि तुम्ही तिथं स्टार करून ठेवलंय. किती होणार आहे ना? तुम्हाला 15-20 फील्ड नेहमी लागताय 100 फील्ड पैकी. मग दरवेळेस ते फील्ड लिहिण्यापेक्षा एक व्ह्यू करून क्रिएट टाका. नाहीतर व्ह्यूला कॉल करा. सिंपलचा पार्ट होऊन जातो. सगळ्यात सिंपल आहे हे व्ह्यूज म्हणजे. सिलेक्टच आहे फक्त त्या सिलेक्शनला एक नाव देऊन टाकलं ग्रुप ऑफ सिलेक्शनला त्याला व्ह्यू म्हणून टाकलं. ठीक आहे. आता आपल्याला क्रिएट करायचे आहे फंक्शन. ठीक आहे. प्रोग्रामिंग मध्ये फंक्शन समजले तुम्हाला? जावा मध्ये का असतं फंक्शन्स? फंक्शन्स का असतं? प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये फंक्शन आपण बघितले होते ना. काय फंक्शन्स? तुम्हाला आवाज येत नाही का तुमचा आवाज म्यूट आहे की मला ऐकू येत नाही कळायलाच मार्ग नाही. हॅलो. फंक्शन काय आहे प्रोग्रामिंग स्टम्प्स मध्ये? आणि ग्रुप ऑफ कोड असतो जो नेहमी आपण एक्झिक्यूट करतो रिपीटेडली. रियुजेबिलिटी ऑफ अ कोड म्हणजे फंक्शन्स. ठीक आहे. आता सेम फंक्शन जसे आपण प्रोग्रामिंग मध्ये क्रिएट करतो त्याच वेळी आपण PostgreSQL मध्ये पण स्वतःचे फंक्शन लिहू शकतो. ठीक आहे. काल जे आपण फंक्शन बघितले होते ते फंक्शन काय होते बिल्ट इन होते म्हणजे सिस्टीमनी प्रोव्हाइड करून दिलेले. जसं स्क्वेअर रूट सील बघितलं, फ्लोर बघितलं, राउंड फंक्शन बघितले किंवा सबस्ट्रिंग जे पण आहे अपर केस लोअर केस हे सगळे फंक्शन ऑलरेडी बनलेले आहे. ह्याच वेळी आपण स्वतःचा फंक्शन सुद्धा बनवू शकतो इन टर्म्स ऑफ प्रोग्राम. मे बी तुमचा फंक्शन नॉर्मल ऍडिशन सबट्रॅक्शनचं फंक्शन इथे बनवू शकतात. ऑर एल्स तुम्ही डायरेक्टली सिलेक्ट क्वेरी बेसवर पण फंक्शन बनवू शकता. आणि त्या फंक्शनला आपल्याला कॉल करता येतं प्रोग्रामिंग टर्मनुसार. ठीक आहे. त्याचा सिंटॅक्स थोडासा लक्षात ठेवावा लागतो आपल्याला बाकी काही नाही कारण तो फॉर्मॅट फिक्स आहे त्याने ठरवून दिलेला आणि त्या फॉर्मॅट नुसारच आपल्याला वर्क करावं लागतं. ठीक आहे. आता ह्या टेबलमध्ये काही जास्त ते नाहीये फंक्शन्स तर मी दुसरा टेबल घेतो त्याच्यामध्ये एक फंक्शन क्रिएट करतो. आणि मेन म्हणजे बघा आपण आता व्ह्यू क्रिएट केले ना तुम्ही ज्या फंक्शन मध्ये जर बघितलं इथे व्ह्यूज तुम्हाला दिसतील बघा. खाली स्क्रोल केलं तुम्हाला बघा व्ह्यूज इथे व्ह्यूज मध्ये तुम्ही आता आपण जो व्ह्यू क्रिएट केला त्या व्ह्यूचं नाव इथे आलेलं आहे. जर आपण पुढे जाऊन ट्रिगर क्रिएट केला तर ट्रिगरचं नाव इथे येईल. इथे प्रोसिजर आहे बघा. आता जे आपण लिहिणार आहे ती प्रोसिजर इथे दिसते. पण इथे तसं काही कॉलम नाहीये फंक्शन लिहिण्यासारखं. त्याच्यामुळे आपण इथे नाही लिहिता येते. पण फंक्शन लिहितो दुसऱ्या डेटाबेसमध्ये.
मी या डेटाबेसमध्ये जातो. हे बघा, इथे फंक्शन ऑलरेडी बनवून ठेवलेले आहेत. पण मी परत एक बनवतो, तुम्हाला ते जास्त लक्षात राहील की कसं बनतंय ते. ठीक आहे, एम्प्लॉय टेबल आपण सिलेक्ट करू. सिंपल एक क्वेरी करतो, सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP. का झालं? अरे, आपण दुसऱ्या डेटाबेसला कनेक्टेड आहे ना. हे कॉपी करून देतो, थांबा 5 मिनिट. हा व्ह्यूचा सिंटॅक्स आहे, सिंपल सिंटॅक्स आहे. ट्रिगर नंतर घेऊ आपण, कारण ते लेंदी आहे थोडस. येस, हा व्ह्यू क्रिएट करायचा, सिंपलचा व्ह्यू इथे क्रिएट होऊन जातो. आता आपल्याला बघायचे फंक्शन्स, हाऊ टू क्रिएट अ फंक्शन इन SQL लँग्वेजेस. सो मी इथे आलो, मला ह्या टेबलचा क्वेरी टूल ओपन करावं लागेल. ठीक आहे, तर इथे मी काय करणार, सिलेक्ट SELE, सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP, एक्झिक्यूट. ठीक आहे, झालं. हा, तर इथे आपण काही फंक्शन लिहू शकतो, जेणेकरून आपल्याला ते का माहिती. म्हणजे फंक्शन लिहिताना कुठलं फंक्शन लिहू शकतो आपण, कुठलंही युजर डिफाईन फंक्शन आपल्याला लिहिता येते इथे. फॉर एक्झाम्पल आपण असं फंक्शन लिहू की टोटल सॅलरी किती डिस्ट्रीब्युटेड होते या एम्प्लॉय साठी. ऍग्रिगेट फंक्शन बघितलं होतं ना, सम ऑफ आपण हे जर केलं तर आपल्याला टोटल सॅलरी किती डिस्ट्रीब्युटेड होते हे दिसतं. पण आपण नंतर फक्त क्वेरी करणार नाहीये, म्हणजे इथे पण मी सिलेक्ट सम ऑफ सॅलरी केलं तर आपल्याला काय भेटते, सॅलरी भेटते, टोटल सॅलरी. पण सिंपल क्वेरी नाही करायची, आपल्याला याचं फंक्शन लिहायचं, फंक्शन बेस बनवायचे. मग आता फंक्शन लिहिण्याचा एक सिंटॅक्स आहे, ते सिंटॅक्स आपल्याला प्रॉपरली लक्षात ठेवावं लागतं. आता सिंटॅक्स काय बघून घ्या. ठीक आहे, क्रिएट, CREATE, क्रिएट, क्रिएट और रिप्लेस, REPLACE. हे का लिहावं लागतं, कधी कधी परत जर काही फंक्शन मध्ये चेंज झालं ना, तर नाही तर आपल्याला आधीचा ड्रॉप करावा लागतो, मग परत क्रिएट करावं लागतं. त्याच्यापेक्षा क्रिएट और रिप्लेस, ऑलरेडी असेल तर रिप्लेस करा, नवीन असेल तर परत क्रिएट करा. ओके, क्रिएट और रिप्लेस काय करायचं आपल्याला, क्रिएट फंक्शन कुठल्या नावाने, कुठल्याही नावाने बनवू शकतो. आता मी इथे करतो टोटल सॅल. ओके, म्हणजे टोटल सॅलरी नावाचा फंक्शन क्रिएट कर. फंक्शन नेहमी राऊंड ब्रॅकेट सोबत येतं, म्हणून इथे आपण राऊंड ब्रॅकेटच लिहिलं. ओके, क्रिएट और रिप्लेस फंक्शन, फंक्शन नेम. याच्यानंतर हे काय रिटर्न्स करणार आहे ते आपल्याला इथे लिहायचे. RETURNS, रिटर्न्स. रिटर्न ही कुठली व्हॅल्यू करणार आहे, इंटिजरच करणार आहे, INTEGER, रिटर्न इंटिजर. ऍज व्हॅल्यू कशात स्टोअर करायची, ते डॉलर मध्ये लिहावं लागतं. हे सिंटॅक्स ठरवून दिलेले आहे, आपण स्वतः नाही लिहिते मनाने. आपण जास्तीत जास्त फंक्शनचं नाव आणि रिटर्न करणाऱ्या व्हॅल्यू रिटर्न वेगळ्या करू शकतो. पण जे सिंटॅक्स आहे ते ऍज इट इज लिहायचे. हे आपलं डिफाईन व्हेरिएबल आहे, मी तर टोट सॅल म्हणून देतो, युजर डिफाईन. ठीक आहे, क्रिएट और रिप्लेस फंक्शन, फंक्शन नेम, रिटर्न करणारे इंटिजर ऍज टोट सॅल. मग आता एक व्हेरिएबल आपल्याला डिक्लेअर करायचा आहे, जो आता आपण इथे प्रिंट केलेला आहे, म्हणून इथे लिहायचं डिक्लेअर, DECLARE, डिक्लेअर. डिक्लेअर काय करायचं, एक व्हेरिएबल, व्हेरिएबलचं नाव काय, जे आपण इथे लिहिलेलं आहे ते. इथं खाली जाऊ, काय लिहिलंय तिथे, TOT, टोट अंडरस्कोर सॅल.
पण कुठल्या टाईपचा आहे तो? INTEGER, इंटिजर टाईपचा. ठीक आहे. पण आता हे फंक्शन ऑलरेडी ते बनलेलं आहे, म्हणून मी काय करतो, इथे TTL सॅल करतो. TTL सॅल, ठीक आहे, काही फरक पडत. इंटिजर रिटर्न टोटल डिक्लेअर केला एक टोटल, तो आहे आपला इंटिजर टाईपचा. ठीक आहे. मग इथं बिगिन होईल क्वेरी, बिगिन आणि एंड मध्ये आपल्याला ती क्वेरी लिहायची. आणि क्वेरी काय ती? सिलेक्ट सम ऑफ सॅलरी फ्रॉम एम्प्लॉय, सेमीकोलन. सिंपल. पण आता ही सॅलरी काय करावं लागेल? सिलेक्ट केल्यावर कुठे ना कुठे रिटर्न करणं गरजेचं आहे, म्हणून मी इथे करणार आहे रिटर्न. RETURN, रिटर्न. काय करायचं? रिटर्न व्हेरिएबलचं नाव, टोटल सॅलरी. झालं. बस एंड. आणि इथे तो परत तो व्हेरिएबल लिहा जो लिहिला होता आपण, तो प्रिंट करून देईल. आणि लँग्वेज कोणती यूज करतो आपण? PGSQL, LANGUAGE, लँग्वेज PLPGSQL. प्रोसिजरल लँग्वेज PostgreSQL असं त्याचा फॉर्म. संपलं. सेमीकोलन. एक फंक्शन आपण क्रिएट करतोय, क्रिएट और रिप्लेस फंक्शन. फंक्शन नेम, फंक्शनचं नाव TTL सॅल. तो रिटर्न करणारे इंटिजर ऍज अ व्हॅल्यू कोणतं आहे? दिस टोटल सॅलरी. पण जे रिटर्न करणार आहे ते डिक्लेअर पण करणार आहे, त्याचं टाईप काय? टोटल. बिगिन अँड एंड मध्ये आपण एक क्वेरी लिहिली आणि तो रिटर्न करणार आहे आपलं व्हेरिएबलचं नाव. आणि हे व्हेरिएबल डिक्लेअर केलं तेच खाली लँग्वेज काय? PostgreSQL. इथे जाऊन मी याला एक्झिक्यूट करतो. सगळं सिंटॅक्टिकली करेक्ट असेल तर होऊन जाईल. आता चुकलंय आपलं काहीतरी. काय चुकलं आहे? बिगिनच्या आधी नेम इनव्हॅलिड टाईप इंटिजर. इंटिजरची स्पेलिंग बरोबर, सेमीकोलन मिसिंग इथे. ठीक आहे. अजून कुठे काय राहतंय का? नाही. चला, झालं. क्वेरी रिटर्न सक्सेसफुली. म्हणजे आता आपल्याकडे एक फंक्शन क्रिएट झालेलं आहे. फंक्शनचं नाव काय? टोटल. ठीक आहे. या फंक्शनला एक्झिक्यूट कसं करायचं? जसं आपण फंक्शनला कॉल करतो प्रोग्रामिंग मध्ये, सिलेक्ट, SELECT. सिलेक्ट काय करणार आहे? फंक्शनचं नाव. क्वेरी हॅज नो डेस्टिनेशन. काय राहिलं आता? If you want to declare a result of select, use perform instead. Function TTL cell on line number 5. 1 2 3 4 5. Select sum of salary from. हा, इथे एक हे लिहावं लागतं आपल्याला, की जसं अलाइज नेम आपण सिलेक्ट करतो ना, तसं इथे आपल्याला काय करावं लागतं? सिलेक्ट सम केल्यानंतर इथे इंटू लिहावं लागतं, की कोणत्या व्हेरिएबल मध्ये तुम्हाला ती सॅलरी पाहिजे. ती कुठे पाहिजे आपल्याला? टोटल सॅल मध्ये. येस. पण आता ओके, ठीक आहे. परत रिप्लेस केले ना आपण, क्रिएट और रिप्लेस फंक्शन्स. झालं. आता इथून मी काय करतो? सिलेक्ट करतो. आता कोण जॉईन झालं? एवढं लेट संपत आला. ठीक आहे, क्वेरी एक्झिक्यूट झाली. आता आपण याला सिलेक्ट करू. झालं. टोटल सम आपल्याला त्याने रिटर्न करून दिलं. तर हे फंक्शनचं सिंटॅक्स आहे, लक्षात घ्या. ओके, दिस
याच्यात आपण जास्त काही नाही करू शकत. आता तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, की आता मी याला परत जर लिहायचं असेल, तर मला एवढं सगळं लिहित बसायची गरज नाही. ते प्रत्येक वेळेस एवढं सिंटॅक्स लिहित बसायची गरज नाही. मेन पॅरामीटर वगैरे आपण चेंज करू शकतो. फॉर एक्झाम्पल आता मला सगळ्यात एव्हरेज सॅलरी फाइंड करायची. मग इथे मी काय करणार फक्त टीटीएलच्या ठिकाणी काय लिहील? एव्हीजी युजर डिफाइंड व्हेरिएबल आहे. ॲज मी इथे एव्हीजी सेल करतो. एव्हीजी सेल इथे पण काय करणार आहे मी? एव्हरेज सिलेक्ट काय करू आपण इथे? एव्हरेज एव्हीजी ऑफ सेल इंटू कशात? एव्हीजी सेल मधून. काय तो स्ट्रक्चर तर तसंच आहे. क्रिएट और रिप्लेस फंक्शन, फंक्शन नेम रिटर्न कुठला टाइप करणार आहे? बिगिन एंड मध्ये क्वेरी रिटर्न करणार आहे ॲज अ टोटल. इथे काय करणार तुम्हाला? रिटर्न काय करणार आहे तो? एव्हीजी सेल. आणि इथे पण काय होऊन जाईल तुमचं? एव्हीजी सेल. दॅट्स ऑल. याला इथून कॉपी करा. तर सिलेक्ट खाली जाऊन क्वेरी लिहायचं. सिलेक्ट एव्हीजी सेल. एव्हीजी सेल. झालं. ॲव्हरेज सॅलरी 37,508 सिंपल. सर एकदा परत रिपीट करा, नाही समजलं ते. कन्फ्युजन होते. कोणतं नाही समजलं? ते तुम्ही सगळं राईट केलं ना सिंटॅक्स, म्हणजे ते फंक्शन क्रिएट केलं ते. हे बघा याचं ना सिंटॅक्स असंच आहे. ठीक आहे. त्याला आपण चेंज नाही करू शकत. पण मी परत सांगतो की कशाचा अर्थ काय होतं ते नीट समजून घ्या. जसं आपण प्रोग्रामिंग मध्ये जे फंक्शन लिहितो ना, लक्षात घ्या. ठीक आहे. जस्ट त्याला थोडं कंपेअर करून कारण तुम्ही त्या फंक्शन सोबत थोडं कम्पॅटिबल आहे पहिल्या गोष्टीपासून. ठीक आहे. जस्ट इमॅजिन करा की आपल्याला एक फंक्शन लिहायचं आहे. ठीक आहे. फंक्शन लिहायचं असेल तर आपला सिंटॅक्स काय असतो? वाईड सपोज इन्फो नावाचं. ठीक आहे. किंवा वाईड मी इथे स्क्वेअरचं नावाचं फंक्शन लिहितो. चल स्क्वेअर नावाचं फंक्शन मला लिहायचं. असं लिहिलं आपण. ठीक आहे. मग आपण इथे टाईप लिहितो की कुठल्या टाईपचा काही व्हेरिएबल प्रिंट करणार. मी एन मध्ये लिहिला. ठीक आहे. इथे आपण काय करतो मग रिटर्न करतो किंवा प्रिंट करतो किंवा एखादा कॅल्क्युलेशन करतो. सपोज आन्सर इज इक्वल टू इंटिजर आन्सर इज इक्वल टू एन इंटू एन करतो. ओके सिंपल. आणि या फंक्शनला इथे खाली कॉल करतो. फंक्शन कॉल करायचं असेल तर मग स्क्वेअर. याला केलं तर हा आपलं फंक्शन एक स्क्वेअर नंबर रिटर्न करून. हे जनरल फंक्शन आहे. नॉर्मल लँग्वेज मध्ये सी प्लस प्लस जावा मध्ये असंच लिहितो. इथे आपण डायरेक्टली मॅथमॅटिकल किंवा आपण एक्सप्रेशन लिहितो. फक्त PL/SQL लँग्वेज मध्ये होतं काय लक्षात घ्या. ऍक्च्युली बघायला गेलं तर सेमच आहे. थोडस पण वेगळं आहे. एक्झॅक्टली सेम नाही राहणार तुम्हाला. थोडस वेगळंच असेल. बघा इथे आपण इन्स्टेड ऑफ जसं वाईड आणि फंक्शनचं नाव लिहिलं होतं. मग इथे आपल्याला काय लिहायचंय? क्रिएट और रिप्लेस फंक्शन. CREAT क्रिएट और रिप्लेस REPLACE रिप्लेस फंक्शन. इथे आपण वाईड SQL लिहितो. इथे डायरेक्टली फंक्शन. जावास्क्रिप्ट मध्ये पण फंक्शन लिहितं डायरेक्ट. फंक्शन इथे काय केलं मी? जे फंक्शन लिहायचं तुम्हाला ते फंक्शनचं नाव. इथपर्यंत लक्षात आलंय? हा किंवा नाही म्हणत जा, मला समजत नाही. ओके. हे सिंटॅक्स लक्षात आलं एवढं? हो सर. हो सर. बस. क्रिएट और रिप्लेस फंक्शन. आता मी याच्यापेक्षा अजून मी काय थोडंसं एक स्क्वेअरचं फंक्शन लिहितो मी इथं बघा. तुम्हाला जास्त लक्षात फक्त क्रिएट लिहिलं तरी चालेल का, की क्रिएट और रिप्लेस दोघं लिहिणं गरजेचंच ते आहे? का होतं माहितीये का? हे बेस्ट प्रॅक्टिस का बरं आहे? एवढं लिहिलं तरी चालतं. ओके. हा पण तेच. अचानक एखादं फील्ड चेंज झालं आपल्याकडून किंवा काही क्वेरी चेंज झाली.
मग त्यावेळी तुम्हाला अगोदरची क्वेरी ड्रॉप करावी लागते फंक्शन, मग नवीन क्रिएट करावं लागतं. ठीक आहे. असं लिहिलं तरी चालतं, हे पण ओके. पण हे लिहिणं जास्त सोयीस्कर आहे, कारण हे फिक्स आहे ना, ऑर रिप्लेस टाकायला तुम्हाला. म्हणजे एखादं फील्ड कमी जास्त झालं तर तुम्हाला डायरेक्टली ही फंक्शन एक्झिक्यूट करू शकता तुम्ही. जेणेकरून तो अदोगत क्रिएटेड असेल, तर रिप्लेस होऊन जाईल, नाहीतर नवीन क्रिएट करेल. दॅट्स ऑल. आता मी ते क्रिएट फंक्शन करतो एसक्यूआर नावाचं. ठीक आहे. आणि हा एक आपल्याला पॅरामीटर ऍक्सेप्ट करणार. इथे पण एक पॅरामीटर लागेल आपल्याला, इंटिजर एन. पॅरामीटराइज फंक्शन मिळायला आपल्याला एक नंबर पास करावा लागेल इथे. जे आउटपुट मध्ये आपल्याला 4 रिटर्न करेल. आता सेम फंक्शन मी इथे क्रिएट करतो. क्रिएट और रिप्लेस फंक्शन एसक्यूआर, याला पण एक व्हेरिएबल लागणार आहे. N1 चं मी घेतो इंटिजर, INTEGER. इथे आपण डायरेक्टली डेटा टाइप वगैरे लिहितो. इथे पण त्याचा सिंटॅक्स थोडासा वेगळा आहे. इथे तुम्हाला रिटर्न करावं लागतं, की रिटर्न काय करणार आहे ही फंक्शन. RETURNS, रिटर्न्स. रिटर्न्स काय करणार आहे, इंटिजर व्हॅल्यू करणार, INTEGER. फॉर एक्झाम्पल तुम्ही इथे इन्स्टेड ऑफ वाईड तुम्ही जर इथे इंट लिहिला असता, तर याने काय केलं असतं, व्हॅल्यूला रिटर्न केलं असतं. RETURN, रिटर्न आन्सर केलं असतं. तसाच इथे पायथन हेच पण पोस्ट एसक्यूएलचं. मग इथं हे फंक्शन काय रिटर्न करणार आहे ते लिहावं लागतं. हा रिटर्न्स करणारे इंटिजर व्हॅल्यू. मग तुम्हाला कशात स्टोअर करायचं आहे ते स्टोअर करण्यासाठी डॉलर इथे लिहिलेलं असतं. SQQR, किंवा मग इथे काय पण लिहितो SQAR. थोडस वेगळं नाव देतोय मी. SQR आधीच दिलंय ना, QR. म्हणजे एक फंक्शन क्रिएट करा एसक्यूआर नावाचा, तो इंटिजर व्हॅल्यू ऍक्सेप्ट करणार आहे. रिटर्न काय करणार आहे, इंटिजर, पण कोणत्या व्हेरिएबल मध्ये, SQQR. हे आधी लिहावं लागतं की काय रिटर्न करणार आहे. पण हे फक्त लिहून चालत नाही, त्याला डिक्लेअर पण करणं गरजेचं आहे. ओके. जसं आपण इंटिजर एन इथे डिक्लेअर केलंय ना, मग इथे डिक्लेअर करण्यासाठी इथे डिक्लेअर लिहावं लागतं. कारण ही प्रोग्रामिंग लँग्वेज नाही, प्रोसिजर लँग्वेज आहे. म्हणून इथे प्रत्येक गोष्ट करावी लागते, की इथे मी आता डिक्लेअर करणार आहे, म्हणून हे लिहावं लागतं इथे. CLARE, डिक्लेअर केलं. काय डिक्लेअर करायचंय, SQQR नावाचं व्हेरिएबल. कोणत्या टाईपचा आहे तो, INTEGER नावाचं. एवढं हे जे 2 लाईन आहेत, ते हे 4 लाईनने रिप्लेस झाले. इथे इंटिजर एसक्यूआर लावलाय, पॅरामीटराइज फंक्शन इंटिजर एन नावाचं व्हेरिएबल लिहिलं. इथे आपण लिहिलं क्रिएट और रिप्लेस फंक्शन एसक्यूआर नावाचा, तो एक व्हेरिएबल ऍक्सेप्ट करतोय. इथे डायरेक्टली आपण लिहून टाकलं होतं की इंटिजर एन, पण इथे रिटर्न काय करणार आहे आणि डिक्लेअर पण करून घेतलं त्याला त्या नावात. हा पार्ट तुमचा रिप्लेस झाला याने. हे समजलं एवढं? इथे काय कन्फ्युजन आहे ते विचारून घ्या पुढे जाण्याच्या अगोदर. एवढं लक्षात आलंय? हो सर. याच्यात आपण जास्त काहीच करू शकत नाही. हे डॉलर डॉलर लिहिणंच आहे, डिक्लेअर लिहिणंच आहे, कुठल्या टाईपचं आहे ते लिहिणंच आहे, क्रिएट और रिप्लेस फंक्शन लिहिणंच आहे. आपण फक्त फंक्शनचं नाव पॅरामीटर चेंज करू शकतो बस. आणि स्ट्रक्चर सिंटॅक्स ठरलेले. बस आता काय करायचं, इथे जे आपण कॅल्क्युलेशन हे असं लिहिलं होतं, तिथे फक्त आपल्याला डायरेक्टली असं लिहिता येत नाही. आपल्याला इथे काय करावं लागतं, बिगिन आणि एंड मध्ये ठेवावं लागतं. बिगिन आणि एंड मध्ये तुम्हाला काही क्वेरी लिहायचे तर क्वेरी तुम्ही लिहू शकता. तुम्हाला काही एक्सप्रेशन लिहायचे तर एक्सप्रेशन आपण लिहू शकतो. आता जर आपल्याला स्क्वेअर करायचं असेल तर आपला सिंटॅक्स काय आहे, सिलेक्ट आपण काय करणार आहे, N1 इंटू N1. बरोबर ना. एसक्यूएल मध्ये असंच लिहितो ना आपण, स्क्वेअर N1 इंटू N1. तिथे थोडी डायरेक्टली असं लिहिणार आहे. मग इथे मी लिहिलं सिलेक्ट N1 इंटू N1. मग ह्या पण रिटर्न करेल. रिटर्न काय करेल,
SQQR. RETURN. Return SQQR. आलं लक्षात? फक्त शेवटी आपल्याला तो एक सिंटॅक्स लिहायचा आहे काय की डॉलर हा पार्ट आणि इथे काय लिहिलंय आपण लँग्वेज PLSQ हा पार्ट लिहिला. हे मी असंच याच्यासारखंच का लिहिलंय कारण तुम्हाला ते जास्त कंपॅरिझनला सोपं जाईल. मग इन्स्टेड ऑफ दॅट तुम्ही इथे काय करू शकतात आपली SQL ची क्वेरी कुठली पण असेल जी रिटर्न व्हॅल्यू करणार आहे ते लिहू शकता. आणि हा सेम फंक्शन मी ते कॉपी करून पेस्ट केला तरी तो वर्क होईल. ठीक आहे हे बघा इथे मी जातो ते पेस्ट करतो. क्रिएट और रिप्लेस फंक्शन SQR नावाचं तो एक पॅरामीटराइज फंक्शन आहे. रिटर्न करणारे इंटिजर ऍज SQQR. डिक्लेअर केलं तो SQQR व्हेरिएबल ऍज अ इंटिजर. बिगिन आणि एंड सिलेक्ट केलं N1 into N2 रिटर्न केलं SQR एंड. तोच व्हेरिएबल खाली लँग्वेज PLSQ. तर मी याला इथे एक्झिक्यूट करतो. येस क्वेरी रिटर्न सक्सेसफुली. आता जर मी याला सिलेक्ट करायला गेलं तर आपल्याला एक पॅरामीटर पास करावं लागेल. सिलेक्ट फंक्शनचं नाव काय आहे SQR. याच्यामध्ये एक व्हॅल्यू पास करायचं मी 9 पास करतो. हा रिटर्न काय करेल 9चा स्क्वेअर 81. नाही आता एक काय राहिलं इंटू राहिला आपला इथे ना सिलेक्ट करायचे ना पण कशामध्ये इंटू SQQR इंटू दिस या व्हेरिएबल. एस खाली सिलेक्ट SQR केलं तुम्ही फक्त. अरे मग तेच करायचे ना फंक्शनचं नावच करावं लागेल ना. डबल क्यू आहे ना. हा हा हो बरोबर. फंक्शनचं नाव हे ठीक आहे. चल हे बघा आता जर मी हे रिप्लेस लिहिलेलं नसतं ना तर झालं काय असतं माहितीये का मला आधीचं ड्रॉप फंक्शन लिहावं लागलं असतं मग परत फंक्शन क्रिएट करावं लागलं असतं. चला याला रन करून बघा आता 81 झालं. जे असे आपले स्वतःचे फंक्शन आपल्याला क्रिएट करून ठेवता येतात यावेळी त्याला फंक्शन्स म्हणतात हा प्रोसिजर आपण लिहून ठेवली. काय लक्षात आहे ट्रिगर मी आता नाही घेत मी नंतर घेतो नाही तर तुम्हाला एकाच वेळी ते जास्त लोड होऊन जाईल. ट्रिगरचा थोडा मोठा सिंटॅक्स आहे याच्यापेक्षा त्याच्यात तर फंक्शन तर लागतातच प्लस एक ट्रिगर पण वेगळा लिहावा लागतो. फक्त ट्रिगर काय असतं ते एक आयडिया देऊन ठेवतो पण आता फंक्शन लक्षात आलंय तुम्हाला सिंटॅक्स सगळा देतो मी. ठीक आहे तुम्ही ट्राय करा तुमच्या इथे क्रिएट करण्याचा. सिंपल